नमस्कार मित्रांनो, आज आपण जेव्हा आपल्या आजूबाजूला बघतो तेव्हा असं जाणवतं की सर्वसामान्य माणसाला जगणं किती अवघड झालेलं आहे. का अवघड झालेलं आहे? त्याचं कारण असं की आपल्या अवतीभोवती स्वच्छ, सुंदर, प्रसन्न असं काही आपण ठेवलंच नाही आहे. जागतिक स्पर्धा आणि विकास म्हणून मोठ्या देशांशी स्पर्धा करताना प्रदूषणाचं कालकूट हे सर्वत्र पसरलेलं आहे. आपल्याच देशात, आपल्याच अवतीभोवती नाही तर जगभरच ते आहे. आणि ते कसं पसरलं आहे ते या कवितेमध्ये, कविता म्हणा किंवा एक मनाशी केलेला संवाद म्हणा, तुम्ही ऐका. प्रदूषण म्हणा की पोल्युशन म्हणा, प्रदूषण म्हणा की पोल्युशन म्हणा, अर्थ त्याचा एक आहे. प्रदूषण म्हणा की पोल्युशन म्हणा, अर्थ त्याचा एक आहे. तोल हरघडी पर्यावरणाचा जात आहे. तोल हरघडी पर्यावरणाचा जात आहे. प्रगती म्हणा की प्रोग्रेस म्हणा, प्रगती म्हणा की प्रोग्रेस म्हणा, परिणाम त्याचा एक आहे. निसर्गाला ठेचत निघत आहेत बाय प्रॉडक्ट्स आणि डाय प्रॉडक्ट्स. मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण आहे, त्याच्यामुळे निसर्गाला ठेचत निघत आहेत बाय प्रॉडक्ट्स आणि ड्राय प्रॉडक्ट्स. अहो, शुद्ध करून करणार तरी किती, शुद्ध करून करणार तरी किती. समुद्रात सोडलं तर मासे मरतात. हवेत सोडलं तर झाडं मरतात. रॅप आणि स्क्रॅपचे डोंगर, रॅप आणि स्क्रॅपचे डोंगर जमिनीचा कस खाणार. अन भूमीत गाडलं तर वनस्पती आणि पाण्यातून नवीन किरणोत्सर्ग येणार. तर वनस्पती आणि पाण्यातून नवनवीन किरणोत्सर्ग येणार. आकाश प्रदूषित, आकाश प्रदूषित, अवकाश प्रदूषित. यानं आणि उपग्रहांचा कचरा, यानं आणि आपणच सोडलेले उपग्रह आहेत, यानं आणि उपग्रहांचा कचरा, ई कचरासुद्धा अंतरिक्षात गरगरतो आहे. प्रदूषण ध्वनींचं, प्रदूषण ध्वनींचं, यंत्रांच्या घरघराटीचं, वाहनांच्या पोंपों भोभोचं, ध्वनिक्षेपण आणि कोलाहलाचं प्रदूषण. अहो, या प्रदूषणामध्ये पक्ष्यांची किलबिल आणि तान्हुल्यांची किलकारी, पक्ष्यांची किलबिल आणि तान्हुल्यांची किलकारी, वाऱ्याची झुळझुळ आणि पाण्याची खळखळ, सगळं लोपत चाललं आहे. प्रदूषण म्हणा की पोल्युशन म्हणा, अर्थ त्याचा एक आहे. मर्क्युरी सोडियम व्हेपर, मर्क्युरी सोडियम व्हेपर, टी व्ही, मोबाईल, इंटरनेट. या पिढीत डोळ्यांना चष्मा, या पिढीत डोळ्यांना चष्मा, अगदी लहानपणापासूनच या पिढीत डोळ्यांना चष्मा आणि पुढल्या पिढीत कानांना यंत्र. अटळ आहे, अटळ आहे. पोल्युशन म्हणा की प्रदूषण म्हणा, अर्थ त्याचा एक आहे. प्रदूषण आहे भौतिकतेत, प्रदूषण आहे भौतिकतेत, प्रदूषण आहे अभौतिकतेत. आपल्याला दिसत नाही त्या न दिसणाऱ्या जगात सुद्धा प्रचंड पोल्युशन आहे. प्रदूषण आहे अभौतिकतेत, बाबा बुवा आणि दांभिकतेत. जाहीर जाहिरातींच्या स्पर्धेत, जाहीर जाहिरातींच्या स्पर्धेत प्रदूषण आहेच. सुंदरतेत आलेले प्रदूषण, सुंदरतेत आलेले प्रदूषण, आचार, उच्चार आणि विचारात. दृश्यापेक्षा अदृश्यातले, दृश्यातल्यापेक्षा अदृश्यातले प्रदूषण अधिक भयानक आहे, अधिक भयानक आहे प्रदूषण. गगनाला छिद्र पडलं आहे, गगनालाच छिद्र पडलं आहे आणि धरतीलाच कीड लागली आहे. परिणाम एकच याचा, सर्वांना विनाशाकडे खेचत आहे, सर्वांना विनाशाकडे खेचत आहे. प्रदूषण म्हणा की पोल्युशन म्हणा, अर्थ त्याचा एक आहे.
अर्थ त्याचा एक आहे. श्रीराम. आता ही एक दुसरी कविता आहे. कविता अशी आहे की प्रत्येक वयाची ना केमिस्ट्री वेगळी असते. लहान वयामध्ये आकाशामध्ये ढग आले की मग मन उल्हासाने भरून येतं. अगदी चिंब चिंब होऊन भिजावंसं वाटतं. डोंगरदऱ्या खुणवावत धावत सुटावंसं वाटतं. पण जसं वय वाढत जातं तशी आपली केमिस्ट्री ही बदलत जाते आणि हळूहळू काय होतं ते हे या कवितेमध्ये आपण ऐका. बघा हं. प्राकृतिक बदलांची चाहूल. प्राकृतिक बदलांची चाहूल आधी माझ्या प्रकृतीला लागते. प्राकृतिक बदलांची चाहूल आधी माझ्या प्रकृतीला लागते. मग आधी माझ्या प्रकृतीला लागते मग हवामान खात्याला. प्राकृतिक बदलांची चाहूल आधी माझ्या प्रकृतीला लागते मग हवामान खात्याला. आकाशात ढग भरून येण्यापूर्वीच घसा सुकतो. आकाशात ढग भरून येण्यापूर्वीच घसा सुकतो आणि कफ दाटतो छातीत. आता विजेच्या चमकण्याबरोबर सांध्यातूनही चमका निघतात आणि आभाळाबरोबरच माझे डोळेही गळतात हल्ली. कधी या वादळ वाऱ्यात गोलगोल राणी केलं होतं. कधी हत्तीच्या कळपांसारखे काळे घनघोर मेघ कालिदासाच्या मेघदूताची याद अदा करीत होते. पण आता मात्र हवामान खातं चुकेल पण माझी प्रकृती ऋतुबदलांची संवेदना मला लगेचच देत असते. माझी प्रकृती आता ऋतुबदलांची संवेदना मला लगेच देत असते. प्राकृतिक बदलांची चाहूल आधी माझ्या प्रकृतीला लागते आणि मग हवामान खात्याला. श्रीराम. थांबू इथे.